झाली. शिक्षण कसले नसताना तो मुलगा परत बस स्टॉपवर आला आणि त्या कोपऱ्यात फेकलेले पेन त्याने जमा केले, आपल्या अंगाला पुसले. जणू काय आपलं भविष्यच त्या पेनामधून घडत होतं असं त्या मुलाला वाटू लागलं. आज आपण बघतोय की बस स्टँडवर असे अनेक लहान लहान मुलं शिक्षण सोडून आपलं जगण्याचं साधन शोधत असतात. त्या मुलाने ते पेना घेतले आणि आरोळी मारली, पण बस स्टॉप सुनसान असल्यामुळे त्याच्या आरोळी हवेतच विरून गेली. तो बाहेर आला रस्त्यावर आणि पेन असे आरोळी मारू लागला. जे गिराईक यायचे ते पेन घ्यायचं, या पेनाच्या व्यवहारातून त्याला जगण्याचा व्यवहार कळाला, आयुष्य घडण्याचा व्यवहार कळाला. या पेनामुळे आपलं आयुष्य बदलू शकतं असं त्या मुलाला कळालं आणि त्याने मार्केटमध्ये हळूहळू करता त्या व्यवहारातून खूप मोठं दुकान टाकलं. राजसाहेब जेव्हा